त्यातला एक प्रवेश आहे तो आपण करून मग इंदापूरच्या प्रवेशाकडे वळणार आहोत। सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभेचे नेते अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वाई विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन उत्तमराव सावंत साहेब आपलं स्वागत भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपच्या परिवारामध्ये आपलं करीत आहोत। त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं। त्याचबरोबर आपण आता इंदापूर तालुका पुणे जिल्ह्यातले प्रवेश या प्रवेश सोहळ्यासाठी माननीय रविदादांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखरजी राज्यातले सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। मी खरं तर माननीय प्रदीपदादा गारटकर इंदापूर तालुक्यातलंच नव्हे तर पुणे जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं एक जुनं जाणतं नेतृत्व त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षांना बोलतोय, पण त्या अगोदर दादांचा परिचय एकाच मिनिटात करून देतो। दादा हे इंदापूर तालुक्यातलं नेतृत्व नुकतेच आता नगराध्यक्ष पदासाठी अतिशय ताकदीची लढत दिली। आपण निश्चितपणे आपल्या सर्वांना माहित आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढ्यामध्ये दादांनी जनशक्तीचा पाठबळ घेऊन अतिशय चुरस दिली, परंतु दादा इंदापूर तालुका तुमच्या सोबत आहे। या अगोदर नगराध्यक्ष म्हणून काम केलं, पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं। दादांसाठी संघटन ही शक्ती आहे आणि दादा हे हिंदुत्वाच्या विचारावर परंतु आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विचारावर ताकदीने काम करणारा असा नेता आहे। मी माननीय प्रदेशाध्यक्ष रविदादांना विनंती करतो की माननीय प्रदीप दादा यांचं भारतीय जनता परिवारामध्ये स्वागत करावं। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयाभाऊ यांना देखील विनंती करतो की आपण देखील दादांचं स्वागत करावं। त्याचबरोबर दादांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेमध्ये नुकतेच नवीन निवडून आलेले नगरसेवक यामध्ये मी एकेकाचं नाव घेईल तरी आपण एकेकाने पुढे येऊन यामध्ये सर्वप्रथम विठ्ठलाप्पा ननावरे विठ्ठलाप्पा ननावरे ज्येष्ठ माजी नगराध्यक्ष आहेत इंदापूर नगर परिषदेचे, यांचं पहिल्यांदा मी स्वागत करावं असं प्रदेशाध्यक्षांना विनंती। त्याचबरोबर राजेश शिंदे माजी उपनगराध्यक्ष इंदापूर नगर परिषद यांचं देखील स्वागत करावं। माननीय राजेशजी शिंदे, माननीय काका शेटे पाटील नगरसेवक यांनी विद्यमान नगरसेवक यांचं देखील पक्षामध्ये स्वागत करीत आहोत। त्याचबरोबर गणेशजी राऊत विद्यमान नगरसेवक यांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक स्वागत टाळ्याच्या गजरात सर्वांनी करायचं आहे। त्याचबरोबर माननीय सुधाकरजी ढगे नगरसेवक इंदापूर नगर परिषद यांचं स्वागत माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी करावं अशी विनंती करतो। त्याचबरोबर संजयजी शिंदे विद्यमान नगरसेवक नुकतेच निवडून आलेले संजयजी शिंदे यांचं देखील स्वागत करावं। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये माननीय वसीमभाई बागवान नगरसेवक विद्यमान नगरसेवक ताकदीने दादांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले बागवान यांचं देखील स्वागत करीत आहोत। हाजी नवाब बागवान नगरसेवक म्हणून विद्यमान नगरसेवक म्हणून निवडून आलेले हाजीभाई यांचं देखील भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत करीत आहोत। त्याचबरोबर अनिल अण्णा पवार विरोधी पक्ष नेते अर्थात सभागृहाचे विरोधी पक्ष नेते इंदापूर नगर परिषद यांचं देखील विशेष स्वागत करीत आहोत। पुढचे अविनाशजी मखरे माजी नगरसेवक यांचं देखील भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये रविदादांनी स्वागत करावं अशी विनंती करतो। त्याचबरोबर अनिलजी राऊत माजी नगरसेवक तथा माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं देखील स्वागत करण्यात यावं। दादासाहेब सोनवणे माजी नगरसेवक यांचं देखील स्वागत करीत आहोत। प्रभाकरजी खाडे माजी सरपंच लाखेवाडी प्रभाकरजी यांचं देखील स्वागत करीत आहोत। वैभव सर्जीराव जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य निमगाव केतकी यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत। भारतीय जनता परिवारामध्ये आपल्या टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं गेलं पाहिजे। माननीय श्रीकांतजी दंडवते माजी सरपंच नरसिंगपूर
अर्थात नीरा नरसिंगपूर, आपले लाडके देवाभाऊ यांचं दैवत असलेल्या नीरा नरसिंगपूरचे माजी सरपंच माननीय श्रीकांतजी दंडवते, त्याचबरोबर महेशजी जठार, ओबीसी सेलचे युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश होतोय, महेशजी जठार, उमेशजी क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते इंदापूर यांचं देखील स्वागत करीत आहोत. समीरजी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते इंदापूर, त्याचबरोबर हुसेन मुलानी, रासप शहराध्यक्ष इंदापूर शहर, गोरखजी पवार, सामाजिक कार्यकर्ता इंदापूर तालुका, त्याचबरोबर गुट्टू मोमीन, सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम समाज इंदापूर तालुका, इम्रान शेख, युवा नेतृत्व मुस्लिम समाज इंदापूर तालुका, त्याचबरोबर नौशाद मुलानी, संदीपजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य वडापुरी, दादासाहेब बागल, चेअरमन विकास सोसायटी, शब्बीर भाई कुरेशी, जिल्हाध्यक्ष कुरेशी समाज इंदापूर, संतोषजी देवकर यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करीत आहोत. नाही, संपली नाव. त्याचबरोबर अहमद रजा सय्यद, अल्पसंख्याकचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होतोय. त्याचबरोबर शमशुद्दीनजी शेख यांचं देखील स्वागत करीत आहोत. सुनीलजी अडसूळ यांचं स्वागत करीत आहोत. अभिषेकजी जोशी यांनी पुढे यावं, त्यांचा देखील भाजपमध्ये स्वागत करीत आहोत. रियाजजी बागवान, त्याचबरोबर मुशीर खान पठाण या दोघांनी देखील पुढे यावं, स्वागत करीत. अमोलजी भिसे, अक्षयजी जगताप, रुपेश सोनी, गणेश माने, साजन धावरे, आकाश जाधव, प्रमोद परमेश्वर जाधव, शबीर भाई यांचं देखील स्वागत करीत आहोत. धनंजयजी कवितके, दत्तात्रय शेलार, माजी सरपंच पळसदेव, माननीय पप्पू कलानी, माननीय दत्तू शेलार, अण्णा देवकर, बलभीम मारकड यांचं देखील स्वागत करीत आहोत. संदीप कदम, संदीप देवकर या सर्वांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर सर्वांचा नामोल्लेख करू शकलो नाही, सर्व हे आपण मोजके प्रवेश केलेत. यांच्या सोबत आलेल्या शेकडो कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करतात, जे माननीय प्रदीप दादांवर प्रेम करतात, या सर्वांचं भाजपा परिवारामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. माननीय ललिंद्र शिंदे, माननीय बंडा पाटील या सर्वांचं भाजपामध्ये स्वागत करीत आहोत. स्टेजवरच्या ज्यांचे प्रवेश झालेत त्यांनी एक फोटो घ्यावा आणि मग थोडंसं पुढे जावं, कारण पुढच्या जिल्ह्याचे प्रवेश आपल्याला करायचे. घेऊ ना. भारत माता की, भारत माता की. आज आपल्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश या पक्षाच्या मध्ये इंदापूर तालुक्याच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा प्रवेश, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या प्रवेशाचं लक्ष लागलं होतं, असे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते सन्माननीय प्रदीपदादा गारटकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सगळ्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष, दबंग अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरला, काल सगळ्या मतदार राजाच्या आशीर्वादानं सगळ्या 29 पैकी 21 ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी आपल्या पार्टीच्या महापालिका या ठिकाणी आल्यात, असे दबंग अध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण साहेब, आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दबंग व सगळ्यांना मदत करणारे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे
यांनी सुद्धा काल सोलापूर जिल्ह्यामध्ये काय जलवा भाजपचा असतो ती जया भाऊंनी या ठिकाणी काल सुद्धा दाखवून दिला. आजच्या या प्रवेशाला श्रीकांत भाऊ भारतीय साहेब असतील, त्याचबरोबर खाडे साहेब असतील, सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी रविदादा जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु गारटकर दादा हे अतिशय कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे. सगळ्यांना मदत करतात. विधानसभेला सुद्धा प्रदीप दादा उभा होते, थोड्या मतानं त्यांचा या ठिकाणी पराभव झाला. त्यांच्या येण्यानं आपली भारतीय जनता पार्टीची खूप मोठी ताकद आपली या पुणे जिल्ह्यामध्ये रवींद्रदादा या ठिकाणी वाढलेली आहे. राज्याचे धुरंधर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांची ताकद, आपल्या पार्टीची ताकद, रवींद्रदादा आपली ताकद, जयाभाऊंची ताकद, अशीच आमच्या इंदापूर तालुक्या भारतीय जनता पार्टी बरोबर कार्यकर्त्यांबरोबर आपण ठेवाल. आज येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कालपासून या ठिकाणी मतदान भरायची सुरुवात झालेली आहे. आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये दादा 8 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत आणि 16 पंचायत समिती सदस्य आहेत. आपल्या आशीर्वादानं जास्तीत जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या कशा आणणार याचं सुद्धा आज कार्यकर्ते ठरवणार आहेत. आणि मी जाताना एवढंच सांगतो दादा, काल पुणे पिंपरी चिंचवड मध्ये एकदम जोरात विजय आपल्या भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी झालेला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, राहुलदादा कुल असतील, त्याचबरोबर राजदादा पांडे असतील, शेखर भाऊ वडणे साहेब आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, रवींद्रदादा, सगळ्यांचं सहकार्य आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी असतं. आणि रवींद्रदादांची ताकद, रवींद्रदादा नेहमी कार्यकर्त्यांना दादा आपण या ठिकाणी ताकद देत असता. येणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपल्या पार्टीचं कसं कमळ फुलल यासाठी आम्ही कार्यकर्ते रक्ताचं पाणी करू, रात्रंदिवस मेहनत करू. फक्त आपला आशीर्वाद रवींद्रदादा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर आपण ठेवा, अशा प्रकारे मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो. आणि प्रदीप दादा, तुमचं आपल्या पार्टीमध्ये आदरणीय दादांच्या मान्यतेनं मी मनपूर्वक आपलं या ठिकाणी स्वागत करतो. गारटकर दादा ह्या लढवय्ये नेते आहेत, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जातात आणि गोरगरिबांना या ठिकाणी मदत करतात. त्यामुळं गारटकर दादांची वेगळे वलय या आपल्या पुणे जिल्ह्यासह इंदापूर तालुक्यामध्ये रवींद्रदादा निश्चित आहेत. धुरंधर मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी देवेंद्र भाऊंचं काम या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू आहे. सगळ्या समाजाला मदत करण्याची भूमिका आदरणीय देवेंद्र भाऊंची आणि आदरणीय रवींद्रदादांची या ठिकाणी असते. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि जाताना एवढंच सांगतो, आपल्याला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सांगितलं होतं की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. हे सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने खिललेलं या ठिकाणी कमल आहे. याच्याच पुढे लोकसेवा आपण करत राहू अशा प्रकारे मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुकताच प्रवेश केलेले आपल्या सर्वांचे लाडके प्रदीप दादा गारटकर यांनी आपल्याशी संवाद करावा अशी विनंती करतो. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब, आमचे जुने सहकारी मित्र सन्माननीय आमदार श्रीकांतजी भारतीय, उपस्थित माननीय प्रवीण माने असतील, आमच्याबरोबर आलेले सर्व सहकारी आणि सातारा जिल्ह्यातील आता नुकताच ज्यांनी प्रवेश केला ते सुद्धा डॉक्टर शहा आणि त्यांचे सर्व सहकारी, इंदापूर आणि जिल्ह्यातून आलेले अनेक काही आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, मी माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी जे काही आमची सर्वांची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. साहेब, या पार्टीच्या माध्यमातून किंवा या विचाराच्या माध्यमातून मी अनेक वर्षापूर्वी काम सुरू केलं. सुमारे 1980 साली पुण्यामध्ये शिकत असताना पतित पावन संघटनेच्या माध्यमातून मी काम केलं
हे काम करत असताना अन्यायाविरोधात संघर्ष हेच महत्त्वाचं ब्रीद आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीनं काम केलं. आणि त्यानंतर या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जेही प्रश्न उभे राहिले म्हणजे शेती, शेतकरी, कामगार, शेतमजूर, कुठलाही अन्याय कुठल्याही गावावरती, भागावरती, घटकावरती त्या ठिकाणी धावून जाण्याचं काम आम्ही केलं. आणि यामधून असंख्य कार्यकर्त्यांचं पाठबळ. आज जी पिढी बरोबर आहे ही दुसरी पिढी आहे. पहिल्या पिढीतले लोक आता खूप त्या पद्धतीनं आता माझ्याबरोबरचे आहेत, पण दुसरी पिढीसुद्धा आजही आम्ही बरोबर घेऊन चालत आहोत. आणि या पिढीला योग्य अशी दिशा दाखवणं, मार्गदर्शन करणं आणि यांच्या हातून देशसेवा, समाजसेवा घडवून या ठिकाणीच आपल्या असलेले पार्टीचं काम वाढवणं हेच इथून पुढच्या काळामध्ये माझं उद्दिष्ट असेल. एवढंच या ठिकाणी विनम्रपूर्वक सांगतो. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आणि आमचे पुण्यातील असलेले केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, माधुरी वहिनी मिसाळताई असतील, त्याचबरोबर राजेशजी पांडे साहेब असतील आणि आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडले साहेब असतील, जिल्ह्यातले सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते असतील, या सर्वांच्या बरोबर राहून हे सांगतील त्या पद्धतीनं आपला आदेश असेल त्या पद्धतीनं आमच्या परिसरामध्ये, जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम हे निश्चित पद्धतीनं वाढू. हा एक विचार आहे आणि विचाराच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा संस्कार हा आमच्यावरती झाला आहे. त्याच संस्कारातनं कार्यकर्ते घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चित पद्धतीनं नेशन फर्स्ट या विषयावरती कुठलीही तडजोड कधी केली जाणार नाही आणि त्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित पद्धतीनं करू. आपल्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम या पश्चिम महाराष्ट्रामध्ये करून दाखवण्याची जबाबदारी ही आमची राहील. याबद्दल आपण आमच्यावरती विश्वास बाळगा, खात्री बाळगा. या परिवारातले असलेले अनेक सदस्य आणि अनेक नेते मंडळी, सन्माननीय प्रमोदजी महाजन साहेब असतील, सन्माननीय कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब असतील किंवा कैलासवासी नासो फरांदे साहेब असतील, सन्माननीय अण्णासाहेब डांगे असतील, या काळात आम्ही त्यांच्याबरोबर सर्व अशा लोकांबरोबर काम केलेलं आहे आणि तेव्हापासून या विचाराशी आमची जवळीक होती. पण मध्यंतरीच्या काळामध्ये काही अडचणीमुळं आम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षात जावं लागलं. शिवसेनेच्या वतीनं मी उमेदवारी घेतली होती, पण त्यावेळेला भाजप सेना युतीमध्ये सेनेकडं ती जागा गेली होती, त्यामुळं सेनेकडून निवडणूक लढवली होती. आणि अशा पद्धतीच्या अनेक काही विषय त्यात असताना पुन्हा आम्हाला काही फार मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं आणि त्यामधून आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जरी काम केलं असलं तरी आमच्या कामाची आणि विचारांची नाळ ही कधी तुटलेली नाही आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात देखील आम्ही काम करू. पक्षाचं नावलौकिक वाढवू. आज वाढलेलाच आहे, त्यापेक्षा अधिक आम्ही काय वाढवणार. पण ज्या पद्धतीनं आज तुमच्या नेतृत्वाखाली कालच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका, मागच्या महिन्यात झालेल्या नगरपालिकाच्या निवडणुका आणि उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा असं इतका भरघोस यश या विचाराला येतंय महाराष्ट्रामध्ये हे पाहताना आम्हाला सुद्धा जुन्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमचं मन हे भरून येत आहे. अशा पद्धतीचं काम आपण सर्वजण जी मेहनत घेताय, तुमच्या मेहनतीला देवेंद्र भाऊंच्या आणि त्या सगळ्या असलेल्या टीमच्या आणि आपल्या रोजच्या सर्व संघटनात्मक काम करणाऱ्या टीमच्या असलेल्या मेहनतीला तोड नाही. एवढं प्रचंड काम आपण या ठिकाणी उभं करताय. समाजामध्ये एक भारतीय जनता पार्टीचं एक वेगळ्या पद्धतीचं वलय हे तुम्हा सर्वांच्या असलेल्या कार्यातून या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि हेच खऱ्या अर्थानं देश पुढे नेण्याचं काम हे असणार आहे. समाजाला या ठिकाणी प्रगल्भ बनवायचं आणि ताकद देण्याचं काम ते असणार आहे. म्हणून मी पुन्हा या सगळ्या परिवारामध्ये आम्हाला विश्वासाने घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे सहकारी मित्र प्रवीण माने असतील, सोनाई परिवाराचे त्यांचे वडील जे होता दशरथ दादा माने असतील किंवा आपले माजी आमदार मोहोळचे सोलापूर जिल्ह्यातले यशवंत भाऊ माने असतील, या अशा सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये
आणि शहरामध्ये सुद्धा पक्षाचं काम ताकदीनं वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, एवढंच या प्रसंगी सांगतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी आपापल्या जागेवरच बसायचं आहे. सांगली जिल्ह्यातील एक 5-6 प्रवेश आहेत, कुणी उठायचं नाही. माननीय नामदार खडेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश आपल्या समोर आहेत. मी विनंती करतो पुणे जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांना थोडंसं त्यांना जागा करून द्यावी, जेणेकरून सांगली जिल्ह्यातील मान्यवर येतील. माननीय बाळासाहेब दत्तात्रय होनमोरे, संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याचबरोबर ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब दत्तात्रय होनमोरे, त्याचबरोबर अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांना देखील विनंती करतो. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे. माननीय राजेंद्र महादेव माळी, माजी कृषी सभापती जिल्हा परिषद सांगली, माननीय राजेंद्रजी महादेव माळी यांचं देखील स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर विष्णू आनंदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य बेडग, अध्यक्ष हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याचे विष्णू भाऊ यांचं देखील स्वागत करीत आहोत. त्यांच्या सोबत सूरज प्रकाश खाडे, त्याचबरोबर तुकारामजी निकम, मोहनजी पाटील, दिनकर आबा पाटील, अनिकेतजी पाटील, ह्या सर्व मिरज आणि परिसरातील विधानसभा क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय रविदादा, आपल्या सर्वांचे लाडके यशस्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांना विनंती करतो की दादा आपण सर्वांचं स्वागत करावं. टाळ्यांचा गजर आपल्याला ऐकायला मिळाला पाहिजे. राष्ट्रप्रथम, पक्ष त्यानंतर आणि शेवटी मी, या विचारावर काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व मिरज विधानसभा, त्याचबरोबर इंदापूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा सोहळा इथं सुरू आहे. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा विजयाच्या घोषणा हात वर करून दिल्या गेल्या पाहिजेत. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा वंदे. माननीय खाडे साहेब, आपल्याला विनंती करतो की आपण मी भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा मी बाळासाहेब होनमोरे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विद्यमान डायरेक्टर, गेले 10 वर्ष विद्यमान डायरेक्टर आहेत आणि आदरणीय आमचे नेते भाऊ यांच्या विरोधात मी अधिकृत पक्षाचा 3 वेळा आमदारकी लढवली. खूप प्रयत्न केला, पण आज मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय चव्हाण साहेब, आपले प्रदेशाध्यक्ष, आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे नेते सुरेश भाऊ खाडे यांचे विचार पटले, म्हणून आम्ही आज या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये सामील झालो. आम्ही सर्वांचे आभार मानतो की आम्हाला सामावून घेतलात. आजपासून ताकदीनं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे, ताकदीनं आणि नम्रपणे सेवा देण्याचं काम करू, एवढंच मी अभिवादन देतो आणि थांबतो. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी एकत्र दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा. आज आपल्याला खरं तर सांगायला आनंद होतो. इंदापूर तालुका असेल, सांगली तालुका असेल आणि वाई तालुका, अशा सर्व विविध तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारे अशा सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी, विशेष करून प्रकाशदादा असेल आणि आदरणीय बाळासाहेब असतील, यांनी
आज पार्टीमध्ये प्रवेश केलाय. मी खरं तर या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर या प्रवेशाला स्वतः चंद्रकांत दादा आणि त्यांच्याबरोबर सर्वजण उपस्थित राहणार होते, परंतु देवेंद्रजी हे पुण्याला जाणार आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना उपस्थित राहावं लागतं आहे, त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु पुन्हा एकदा आपण ज्या ताकदीने आणि ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी ज्या ताकदीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल आणण्याच्या दृष्टिकोनातून विजन ठेवून काम करतायत, प्रत्येक क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राला एक गती कशी मिळेल त्या दृष्टिकोनातून काम करतायत. आणि आपला असणारा सगळ्यांचा अनुभव हा एवढा मोठा आहे की आपण सर्वांनी विविध क्षेत्रांमध्ये, विविध समाजांमध्ये, विविध संस्थांमध्ये एकत्रपणे काम केलं आहे. वेगवेगळ्या संस्था या वृद्धिंगत करण्यासाठी असणारं तुमचं योगदान हे सुद्धा फार मोठं आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा अनुभव हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पार्टीसाठी फार लाभदायक ठरेल याची मला पूर्ण खात्री आहे. आपण ज्या विश्वासाने पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्याला एवढंच आश्वासित करतो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. पुन्हा एकदा आपण सर्वजण मिळून एक परिवार म्हणून आपण सर्वजण काम करूया आणि महाराष्ट्राला आणि देशाला एक परमवैभवाच्या दिशेने घेऊन जायचं आहे, त्यासाठी आपण सर्वांनी काम करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय रविदादा यांच्या नेतृत्वाखाली दैदिप्यमान यश मिळालं. सर्वांनी टाळ्याच्या गजरात माननीय रविदादांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण सर्वांच्या वतीनं वाई इंदापूर